परळी तालुक्यामध्ये असणाऱ्या चांदापूर गावातील श्री आंबा आरोग्य डोंगर तुकाई मंदिरला डोंगर तुकाई नाव का पडले चला सांगतो. त्याआधी तुम्ही मला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. नमस्कार, मी तुमचं आकाशाच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळी सकाळी निघालो श्री आंबा आरोग्य डोंगर तुकाई मंदिरला. तेवढ्यातच आलो मंदिरला. तर परळी वैद्यनाथ येथील आयाचित नावाचे ब्राह्मण हे तुळजापूरच्या भवानी देवीचे निस्मित भक्त होते. ते आयुष्यभर तुळजापूरच्या देवीची वारी करत होते. शेवटी वार्धक्यामुळे पुढे वारी करू शकत नसल्याची खंत त्यांनी देवीला व्यक्त केली. तेव्हा भवानी माता त्यांच्या सेवेने प्रसन्न झाली व देवीने त्या ब्राह्मणास सांगितले की तुम्हाला यापुढे तुळजापूरला यायची गरज नाही. मीच तुमच्या सोबत तुमच्या घरी येणार आहे. परंतु देवीने त्या ब्राह्मणास एक आट घातली. तुम्ही पुढे चालत राहा, मागे वळून पाहू नका. जर तुम्ही मागे वळून पाहिलं तर मी तिथंच विराजमान होईल. ब्राह्मणाने देवीची आट स्वीकारली व ते चालत चालत डोंगर तुकाईच्या डोंगरापर्यंत आले व देवीच्या पायातील खडावाचा आवाज बंद झाल्यामुळे त्या ब्राह्मणाने मागे वळून पाहिले व त्याच क्षणी देवी मूर्तीच्या रूपात तिथेच विराजमान झाली व ही डोंगरावर देवी असल्याने डोंगर तुकाई या ठिकाणचे नाव पडले. असेच धार्मिक ब्लॉग बघण्यासाठी अकाउंटला फॉलो करा. चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये.